नमस्कार. आज मित्रांनो, आपल्याकडं इंदापूरवरून निमगाव केतकी या भागातून आमचे एक मित्र आहेत. शिवन्य ट्रान्सपोर्ट म्हणून त्यांचा ड्रायव्हिंगचा आणि गाड्यांचा व्यवसाय आहे. गाड्यामध्ये ते आपल्याकडं तरकारी घेऊन येत असतात. जवळजवळ 1 वर्ष झालं ते आपल्याकडे येतात आहे. तर आपल्याबद्दल आणि आपल्या बिझनेसबद्दल, त्यांच्या बिझनेसबद्दल काही माहिती आपण त्यांच्याकडे घेऊयात. हे आहेत आमचे मित्र प्रमोद जगताप, निमगाव केतकी. प्रमोदजी, काय वाटतंय, कसं किती दिवसापासून तुम्ही येता इकडं? 1 वर्ष होत आलं. म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर येत होतो, आता परत पावसाळा यायला आला. आपल्याकडं यायच्या आधी तुम्ही कुठं व्यापार करत होते किंवा कुठं गाडी नेत होते? मार्केटला आमच्या जवळच आहे, तिथून 40 किलोमीटर. मग तिथं आणि चाकण मार्केटमध्ये तुम्हाला काय फरक वाटला? माल विक्री फास्ट आहे इकडे आपल्याकडची तिथल्यापेक्षा. तिथं शिल्लक वगैरे राहायची जरा जास्त शक्यता होती, इथं नाही. जरी इकडे बाजूला जर राहत असले तर आपल्याकडे राहत नाही, ते होत नाही. आणि बारामतीत म्हणजे तिथं व्यापार वर्ग कमी आहे का? नाही, लोकसंख्या कमी असल्यामुळे जरा खरेदी विक्री थोडस व्यापार स्लो असतो तिथं. माल जास्त प्रमाणात विकला जात नाही. मग आम्हाला दुसरा पर्याय असतो मुंबई. पण मग आम्ही त्याच्यातून बी शोधून काढला चाकण मार्केट. कारण 5-6 वर्षापूर्वी आलो होतो एकदा, त्यावेळेस. मग नंतर मध्ये इकडे यायच्या आधी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलं, मग चालू केलं होतं. म्हणजे मित्रांनो, जिओग्राफिकली पाहिलं तर म्हणजे कोणतं मार्केट कमी आहे, कोणतं मार्केट डाऊन आहे, कुठल्या मार्केटला माल जास्त विकतो, कमी विकतो, किंवा कुठं गिरायक नाही, हा कोणत्या मार्केटचा ब्लेम नाहीये. जिओग्राफिकली तुम्ही पाहायला गेलं तर त्या भागाचा भूगोल आहे. आता त्या भागात समजा तेवढी लोकसंख्या आहे का? नाही. म्हणजे जिथं पिकतं तिथं कधी कधी विकत नाही. मग बाजारपेठ आहे. आता चाकण बद्दल मी तुम्हाला असं सांगाल की चाकणचा विषय असा आहे, आमच्या चाकणमध्ये वरती सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे. म्हणजे चाकणला आशिया खंडातलं ऑटोमोबाईल हब म्हटलेलं आहे 1 नंबरचं. तुम्ही माहिती घ्या कधी या गोष्टीची. त्यामुळं आहे काय विषय, इथं लोकसंख्या भरपूर आहे, त्याच्यामुळं सगळ्याच प्रकारचे इथं माल चालतात. इथं बीट होत नाही. बीट म्हणजे बीड होत नाही इथं मार्केटला. इथं प्रॉपर विक्री होती प्रत्येक 1 आणि 1 डागाची. मग इथं गिरायक घ्यायला आलं तर 50 पोती पण वाटाणा घेतंय, 5 पोती घेणारं गिरायक आहे, 1 पोती घेणार आहे, किंवा 5 किलो पर्यंतचे मग किरकोळ जे काही स्टॉल आहेत जवळपास लागतात. मग ही सगळ्या प्रकारची इथं गिरायक आहेत. त्याच्यामुळे भौगोलिक जर दृष्ट्या पाहिलं तर चाकण मार्केटला मालाची विक्री ही भरपूर होती. आणि पट्ट्यांच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? पट्ट्यांमध्ये काय नाही, फुल टाइम टू टाइम असते. उलट मी पट्ट्यांसाठी थांबतच नाही. 3 दिवसाच्या पट्ट्या आहेत, पण पेमेंट याला मला अगोदरच आलेलं आहे. पेमेंट रोज डेली दुपारच्या पुढं सर पाठवून देतात आम्हाला. पेमेंट बद्दल सांगायचं झालं तर हे 3 दिवसाचे मेमो आहेत त्यांचे. हे मेमो त्यांनी आज घेतलेत, पण फोटो यांना मोबाईलला गेलेले आहेत सगळे. आणि पेमेंट हे त्यांच्या बँक अकाउंटला डायरेक्ट जातं. आता ते त्या मोठ्या व्यवसायात आहेत, त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या थ्रू कधी कधी वाटतात. ते प्रत्येक वेळेस त्यांना टाइमचा विषय, कारण आज जायचंय परत मागे यायचंय. मग हे आपण ही सेवा अशी पुरवलेली आहे मित्रांनो, की तुम्ही तुमची गाडी घेऊन यायचं, फक्त माल उतरवायचं. एकदा तुम्ही सुरुवातीला जर नवीन असाल तर तुम्हाला मार्केटची एकदा माहिती होईपर्यंत तुम्हाला एक अंदाज येईल आपल्या दुकानाचा. पण मी तुम्हाला सांगतो की आल्यानंतर इथं थांबायची बिलकुल गरज नाही. तुम्ही फक्त गाडी येऊन दुकानावरती लावायची, आपले हमाल वर्ग तो माल खाली करतात. त्याच्यानंतर दिवाणजी आल्यानंतर सगळ्याची आवक घेऊन आमची सेल्स टीम आल्यानंतर या सगळ्या मालाची विक्री होती. मग आता किती वाजले? आता 10 वाजले. 10 वाजताच्या टाइमला त्यांनी जरी झोपले ते सकाळी, आणि येऊन 10 वाजता इथं आल्यानंतर सरळ ते पट्ट्या त्यांच्या हातात, पट्ट्या घेऊन जाणार. आणि थांबायचं जरी नसेल, ते गाडी उतरून पहाटे जरी निघून गेले तरी पट्ट्या हे पेमेंट त्यांना ऑनलाईन वरती होतं. अशी एकंदरीत सेवा आपण पुरवतोय मित्रांनो. तर हे जे आमचे मित्रवर्ग आहे, आमचे व्यापारी बंधू असतील, आमचे ड्रायव्हर बंधू आहेत, तर ही एक आता वेब सिरीज चालू करतोय आपण, की कुणाचे काय अनुभव आहेत, आपल्याबद्दल कोण काय सांगतं. आणि त्याच्यातून मला तुम्हाला हे सांगायचं कारण म्हणजे की कशा प्रकारे मला तुम्हाला सेवा पुरवता येईल. आम्ही आडतदार आहोत. आडतदार म्हणजे आम्ही मध्य साधतो. आडतदार आम्ही कशा संदर्भात, तर शेतकरी, व्यापारी, त्याच्यानंतर ड्रायव्हर वर्ग असेल, हमाल असतील, दिवाणजी असतील, गाडी मालक असतील, या सगळ्यांचा मध्यबिंदू, केंद्रबिंदू म्हणजे आम्ही आडतदार म्हणून येतो. तर आम्ही हा आमचा व्यापार नसून, हा आमचा व्यवसाय नसून, तर आम्ही एक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, आम्ही तुम्हाला एक सर्व्हिस पुरवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. तर ही माहिती मी तुम्हाला देतोय, आणि या सिरीजद्वारे की कशा प्रकारे आम्ही तुम्हाला सर्व्हिस देतो याची माहिती मी भविष्यात अजून तुम्हाला देत राहील. भेटू आपण आपल्या परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.